ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आज नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहणार आहेत। 2016 साली घडलेल्या एका घटनेच्या संदर्भामध्ये ACBच्या वतीनं सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आपल्याला 4 दिवसांचा अवधी पाहिजे असल्याचं बडगुजर यांनी ACBला सांगितलं होतं आणि त्यानुसार आज ही मुदत संपती आहे। त्यामुळे बडगुजर आज दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहून आपला तपशील जो आहे तो या ठिकाणी सादर करणार आहेत। दरम्यान फक्त ACBच नाही तर काल सुधाकर बडगुजर हे क्राईम ब्रांचच्या चौकशीला देखील हजर नव्हते आणि त्यामुळे ACBची चौकशी संपल्यानंतर बडगुजर हे अँटी करप्शनच्या नंतर पुन्हा एकदा क्राईम ब्रांचच्या कार्यालयात हजर राहणार आहेत। ज्या ठिकाणी सलीम कुत्तासोबत झालेल्या पार्टी संदर्भात त्यांची पुन्हा आज चौकशी केली जाणार आहे। एकूणच या चौकशीमध्ये सुधाकर बडगुजर यांनी पार्टीसाठी वापरलेला फार्म हाऊस हा त्यांच्या नातेवाईकांचा असल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यामुळे आता या पुढचा तपास नेमका कुठल्या दिशेनं जातो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।